नमस्कार. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत एका अतिशय भन्नाट आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर आपण बोलणार आहोत. हा. सहसा आपण एखाद्या मोठ्या ग्रंथाचा किंवा एखाद्या विस्तृत ऐतिहासिक कालखंडाचा आढावा घेत असतो. पण आजची आपली ही चर्चा कोणत्याही मोठ्या पुस्तकाच्या अनेक पानांवर आधारित नाहीये. बरोबर. आज आपण एकाच पुस्तकातील केवळ एकाच पानावर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ते पुस्तक म्हणजे बाजिंद आणि पान क्रमांक आहे 41. म्हणजे बघा ना, एखाद्याला साहजिकच प्रश्न पडू शकतो की एकाच पानात असं काय दडलंय ज्यावर एवढी मोठी चर्चा होऊ शकते. अगदी तोच प्रश्न पडतो. पण चला तर मग हे समजून घेऊया. आजची आपली मोहीमच ही आहे की याच एका पानावरील मजकुरातून सामान्य माणूस, राजकारण, मानवी मनाची भीती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास यांचे जे विलक्षण पदर उलगडतात ते शोधून काढणे. नक्कीच. आपण कथेच्या अगदी मध्यभागी प्रवेश करत आहोत. डोळ्यांसमोर एक चित्र उभं करा. रात्रभर कोसळणारा मुसळधार पाऊस, अंगाला झोंबणारी आणि हाडं गोठवणारी थंडी, गुडघाभर चिखल आणि या भयानक रात्रीत जंगलात अडकलेले 4 साधेसुधे गावकरी. आणि त्यांच्या सोबत आहे एक गूढ हेर. त्यांच्यात एक अत्यंत तणावपूर्ण संवाद सुरू आहे. कसं आहे, हा जो प्रसंग पुस्तकात रंगवला आहे तो केवळ एका रात्रीचा थरार नाहीये. जर आपण या प्रसंगाच्या मुळाशी गेलो तर हे सत्ता आणि सामान्य माणूस यांच्यातील कायमस्वरूपी चालत आलेल्या संघर्षाचं एक जिवंत उदाहरण आहे. खरंय. एका बाजूला मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे, सत्तेचे डावपेच आखले जात आहेत, आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या कोलाहलात स्वतःचे साधे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणारा सामान्य शेतकरी आहे. बरोबर. या एका पानातून आपल्याला मानवी मानसशास्त्राचे इतके अचूक आणि सूक्ष्म दर्शन घडते की ते वाचताना खरोखरच विचार करायला भाग पडते. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या पानावर सखाराम नावाचे जे पात्र आहे त्याचा संवाद ऐकला की त्या सामान्य माणसाची हतबलता थेट जाणवते. सखाराम आणि त्याचे 3 साथीदार हे जंगलात राहणारे अत्यंत साधे शेतकरी आहेत. सखाराम अतिशय स्पष्टपणे त्या हेराला सांगतो, आम्ही साधे जंगलात राहणारे शेतकरी लोक, तुमच्या थोरा मोठ्यांच्या भांडणाची शिकार नको व्हायला आम्ही जातो माघारी. अगदी. पण मला इथे एक प्रश्न पडतो, हा केवळ त्यांचा पळपुटेपणा आहे की यामागे आणखी काही कारण आहे? बघायला गेलं तर कारण सावित्रीच्या कथेचा जो संदर्भ इथे येतो तो खूप काही सांगून जातो. रात्रभर सावित्रीने त्यांना अशा काही कथा सांगितल्या आहेत ज्यामुळे या चौघांची बुद्धी भीतीने आणि शंकेने पार सुन्न झाली आहे. ही भीती नेमकी कशाची आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही भीती केवळ अंधाराची किंवा पावसाची नाहीये. ही अज्ञात गोष्टींची भीती आहे. आणि मगाशी जो प्रश्न आला की हा पळपुटेपणा आहे का, तर वरवर पाहता तसे वाटू शकते. पण ऐतिहासिक किंवा कोणत्याही राजकीय संघर्षात सामान्य माणसाची नेमकी काय अवस्था होते हे यातून समजते. बरोबर. सखारामच्या या एका वाक्यात अनेक पिढ्यांची व्यथा दडली आहे. थोरा मोठ्यांच्या भांडणांची शिकार नको व्हायला हे वाक्य खूप खोलवरचा अर्थ मांडते. जेव्हा जेव्हा सत्तेसाठी मोठा संघर्ष होतो तेव्हा त्यात नाहक बळी जातो तो नेहमीच सामान्य माणसाचा. अगदी खरंय. त्यामुळे सखारामचा आम्ही जातो माघारी हा निर्णय म्हणजे पळपुटेपणा नसून ती स्वतःला आणि स्वतःच्या माणसांना जिवंत ठेवण्याची एक आदिम धडपड आहे. सावित्रीच्या ज्या लोककथा किंवा भूताखेतांच्या कथा आहेत त्या प्रत्यक्षात या सामान्य माणसाच्या मनात असलेल्या सत्तेविषयीच्या आणि अज्ञाताविषयीच्या भीतीचे प्रतीक आहेत. म्हणजे ती एक प्रकारची मानसिक कोंडी आहे म्हणायची. पण सखाराम पुढे असंही म्हणतो की राहिला सवाल आमच्या वाडीच्या सुरक्षेचा, तर बघू सगळ्यांना घेऊन काहीतरी निवाडा होईलच. हे ऐकायला थोडं आश्चर्यकारक वाटतं. एकीकडे ते घाबर्या आहेत पण दुसरीकडे आपल्या छोट्याशा वाडीची सुरक्षा ते स्वतः करायला तयार आहेत. बरोबर. आणि हेच त्यांच्या स्वयंपूर्णतेचं लक्षण आहे. कोणत्याही मोठ्या सत्तेवर किंवा राजाच्या सैन्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या छोट्याशा जगाचं रक्षण स्वतःच करण्याची त्यांची तयारी इथे दिसते. क्या बात आहे. त्यांच्या मते राजकारण आणि युद्धे ही मोठ्या लोकांची कामे आहेत. त्यांचा त्यांच्या रोजच्या जगण्याशी काहीही संबंध नाही. सावित्रीच्या कथांनी त्यांच्यात अज्ञात गोष्टींची जी प्रचंड भीती निर्माण केली आहे ती भीती त्यांना त्यांच्या सुरक्षित आणि ओळखीच्या जगात परत जाण्यास भाग पाडत आहे. त्यांना त्यांच्या त्या परिचयाच्या जगात एक प्रकारची सुरक्षितता वाटते. इथेच खरी गंमत आहे किंवा मेख आहे असं म्हणूया. कारण सखाराम आणि त्याचे साथीदार जेव्हा माघार घेण्याच्या पक्क्या तयारीत असतात तेव्हा समोरचा जो गूढ हेर आहे ज्याचं नाव खंडोजीराव आहे त्याची प्रतिक्रिया पूर्णपणे अनपेक्षित आहे. अगदी अनपेक्षित.
तो त्यांच्यावर रामवत नाही, तो त्यांच्यावर ओरडत नाही किंवा मी महाराजांचा माणूस आहे म्हणून सत्ता गाजवत नाही. तो त्यांना चक्क एक आशेचं किरण दाखवतो. खंडोजी त्यांना अतिशय शांतपणे समजावत सांगतो की अहो, आता 3-4 कोसांवर आमच्या वस्तात काकांचे गुप्त ठिकाण आहे, कशाला मागे जाता. तो त्यांना धीर देतो. मला खरंच प्रश्न पडला की एका कठोर हिऱ्याकडे इतका संयमी संवाद कौशल्य कसं असू शकतं. खंडोजीचे हे संवाद कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. तो इथे केवळ एक हेर म्हणून वागत नाही, तर तो एक उत्तम नेता आणि उत्तम मानसशास्त्रज्ञ असल्यासारखा वागतो. बरोबर. तो त्यांच्या भीतीला नाकारत नाही किंवा तुम्ही भित्रे आहात असं म्हणून त्यांना कमी लेखत नाही. त्याऐवजी तो त्यांना एक ठोस उपाय देतो. तो त्यांना थेट महाराजांच्या दरबारात पोचण्याची आणि त्यांच्या वाडीची समस्या कायमची सोडवण्याची हमी देतो. हां, म्हणजे तो त्यांना एक मोठं चित्र दाखवतो. अगदी. तो त्यांना सांगतो, माझा ऐका, माघारी फिरला तर सारी मेहनत वाया जाईल. या एका वाक्यातून तो त्यांची मानसिकता कशी बदलतो हे पाहणं रंजक आहे. थांब, हा जो प्रकार आहे ना, की आता आपण इथवर आलोच आहोत, एवढे कष्ट घेतलेत, तर आता मागे का फिरायचं, याला मानसशास्त्रात काहीतरी विशिष्ट नाव आहे ना. म्हणजे एखाद्या गोष्टीत आपण खूप गुंतवणूक केली की तिथून बाहेर पडणं कठीण होतं. अगदी बरोबर ओळखलत. मानसशास्त्रात याला संक कॉस्ट फॅलसी असे म्हणतात. संक कॉस्ट फॅलसी. हो, म्हणजे आपण भूतकाळात आधीच जे श्रम, वेळ किंवा पैसा गुंतवला आहे त्याचे महत्त्व आवाजवी वाढवून वर्तमानातले निर्णय घेणे. खंडोळी नेमक्या याच मानवी प्रवृत्तीचा वापर करतो. क्या बात है. म्हणजे तो त्यांच्या भावनांशी खेळतो एक प्रकारे. होय, तो त्यांना अप्रत्यक्षपणे जाणीव करून देतो की तुम्ही इथवर येण्यासाठी आधीच खूप कष्ट घेतले आहेत. रात्रभर पावसात भिजला आहात, थंडीत कुडकुडला आहात. आता जर इथून माघार घेतली तर हे सर्व कष्ट व्यर्थ जातील. बरोबर. तो हा विचार त्यांच्या मनात पेरतो आणि त्यांच्या अस्तित्वाच्या छोट्याशा लढ्याला थेट महाराजांच्या दरबाराशी जोडून एक मोठा ध्येय प्राप्त करून देतो. पण इथे मला एक मोठा विरोधाभास वाटतो. खंडोजी हा महाराजांचा हेर आहे आणि हेर म्हटलं की साहजिकच डोळ्यांसमोर काय येतं? गुप्तता. गुप्तता, फसवणूक, स्वतःची खरी ओळख लपवणे, वेळप्रसंगी खोटे बोलणे. पण इथे बघा, हे 4 साधे गावकरी विचार काय करतात ते म्हणतात, खंडोजी महाराजांचा हेर आहे, तो तर किमान खोटं बोलायचा नाही. हां, विरोधाभास आहे. नक्कीच. मला सांगा, जो माणूस व्यवसाय म्हणून फसवणूक करू शकतो, तोच माणूस हेर असल्यामुळे खोटे बोलणार नाही असा एक अद्भुत विश्वास हे गावकरी त्याच्यावर कसे काय ठेवू शकतात? हा भाबडेपणा नाही का? हा भाबडेपणा वाटू शकतो, पण याच मानवी विश्वासाची आणि मानसशास्त्राची खरी गुंतागुंत इथेच दडली आहे. याला पण सायकोलॉजी ऑफ ट्रस्ट म्हणजे कठीण परिस्थितीत विश्वास ठेवण्याची प्रक्रिया म्हणू शकतो. विश्वास आहे तो अशा क्षुल्लक गोष्टींसाठी तरी खोटे बोलणार नाही असा त्यांचा समज आहे. आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा माणूस अत्यंत कठीण परिस्थितीत असतो, थकलेला असतो, त्याला आधाराची प्रचंड गरज असते, तेव्हा तो आशादायक गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतो. खंडोजीने त्यांना जो आशेचा किरण दाखवला आहे तो त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी त्यांना हवाच असतो. म्हणूनच ते स्वतःच्या मनाची समजूत काढतात की हा माणूस खोटे बोलत नसेल. म्हणजे आशेपोटी माणूस स्वतःलाच पटवून देतो. अगदी. हा प्रसंग माणसाच्या तणावाखालील मानसिकतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे ऐकल्यावर लक्षात येतं की मानवी मन किती गुंतागुंतीचं आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की एका बाजूला महाराजांचा दरबार, गुप्त ठिकाणे, सत्ता, हेरगिरी आणि मानवी मानसशास्त्र यासारख्या मोठ्या आणि अत्यंत गंभीर गोष्टींची चर्चा सुरू आहे. पण पुस्तकाच्या त्याच पानावर या उच्च प्रतीच्या नाटकानंतर अचानक कथा एका अत्यंत मूलभूत आणि साध्या वास्तवाकडे वळते. एव्हाना सूर्य वर आला आहे, पावसाचा जोर कमी झाला आहे आणि हे 5ही जण भुकेने प्रचंड हैराण झाले आहेत. नैसर्गिक आहे. ते शेतकरी कुठलाही आडपडदा न ठेवता खंडोजीला थेट विचारतात, खंडोजीराव, कुठंतरी नेहारी मिळेल का बघूया का? इतका वेळ आपण मृत्यू, निष्ठा, राज्य यावर बोलतोय आणि अचानक न्याहारी मिळेल का हा प्रश्न येतो. हे वाचून मला खरंच हसू आलं. एका क्षणात लेखकाने कथेचा सगळा ताण कसा हलका केलाय बघा. होय, आणि यामागे एक खूप मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. लेखकाने मुद्दाम कथेला पुन्हा जमिनीवर आणले आहे. यातून हे स्पष्ट होते की माणसे कितीही मोठ्या ऐतिहासिक मोहिमेवर असली, कितीही गुप्त आणि भयानक योजना आखत असली, तरी शेवटी ते हाडामांसाचे बनलेले सामान्य जीव आहेत. निसर्ग आणि शरीराच्या मूलभूत गरजा त्यांना वास्तवात खेचून आणतातच. खरे.
राजकारण, हेरगिरी, राजनिष्ठा ह्या सगळ्या माणसाने निर्माण केलेल्या बौद्धिक आणि सामाजिक संकल्पना आहेत. पण भूक ही एक जैविक आणि अतिशय आदिम अशी सत्यता आहे. जेव्हा खऱ्या अर्थाने भूक लागते तेव्हा महाराज, हेर, शेतकरी हे सर्व सामाजिक भेद गळून पडतात. फक्त पोट आठवतं. अगदी. आणि केवळ उपाशी माणूस ही एकच समान ओळख उरते. हे किती खरंय. उपाशीपोटी कोणीही राजकारण करू शकत नाही. आणि गंमत म्हणजे तो एवढा मोठा गूढ हेर असलेला खंडोजी देखील याला अपवाद नाही. तोही माणूसच आहे ना? हो, तोही कुठलाही बडेजाव न मिरवता लगेचच सांगतो की चला चला, या डोंगराच्या खालीच माझा घोडा बांधला आहे, त्यावर खाण्यापिण्याचं साहित्य आहे, चला आपण निघू. हा प्रसंग कथेत केवळ एक नैसर्गिक स्पर्श आणत नाही, तर तो या पात्रांना अधिक मानवी आणि आपल्या जवळचे बनवतो. अगदी बरोबर. आणि इथूनच आपण या पानावरील सर्वात हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण भागाकडे वळतो. डोंगरावरून खाली उतरत असताना सखारामला अचानक त्याचा स्वतःच्या घोड्याची आठवण येते. काल रात्री ओढा पार करताना त्याचा घोडा कुठेतरी पळून गेला होता. हो, आणि सखाराम स्वतःशीच जो विचार करतो तो खूप सूचक आहे. तो विचार करतो की घोड्यानं नक्कीच काहीतरी आकृत बघितलं असणार. आकृत? हो, आकृत म्हणजे काहीतरी भयंकर, अनपेक्षित किंवा अमानवीय. पण सखारामला खात्री आहे की आपला घोडा खूप इमानदार आहे, तो अशी अर्ध्यावर साथ सोडून जाणार नाही आणि तो नक्की परत येईल. बरोबर. एका मुख्य प्राण्यावरचा हा ठाम विश्वास वाचताना खूप भावुक व्हायला होतं. माणसांचा एकमेकांवरचा विश्वास उडत असताना एका शेतकऱ्याचा आपल्या घोड्यावरचा हा विश्वास खूप काही सांगून जातो. सखारामचा स्वतःशी चाललेला हा जो संवाद आहे, ज्याला आपण इंटरनल मोनोलॉग म्हणतो, तो आपल्याला त्याच्या निरागसपणाची आणि निसर्गाशी असलेल्या त्याच्या घट्ट नात्याची जाणीव करून देतो. मगाशी आपण बघितलं की सावित्रीच्या कथांची भीती नेमकी काय होती, तर ते आकृत हा शब्द त्याचं उत्तर आहे. अच्छा. काल रात्री घडलेल्या भयावह घटना, सावित्रीच्या कथा आणि जंगलातील अज्ञाताची भीती या सर्वांचे एकत्र प्रतीक म्हणजे ते आकृत. घोड्यासारखा अत्यंत संवेदनशील प्राणी ती अज्ञात भीती ओळखून पळून गेला, पण तरी सखारामचा त्याच्यावरील विश्वास ढळलेला नाही. खरे. यातून लेखकाला हेच अधोरेखित करायचे आहे की प्राण्यांची निष्ठा आणि प्राण्यांसोबतचे मानवी नाते हे राजकीय निष्ठेपेक्षा अधिक शुद्ध, पारदर्शक आणि अटळ असते. आणि याच विश्वासाचा आणि निष्ठेचा एक अतिशय सुंदर प्रसंग या पानाच्या अगदी शेवटी येतो. तो प्रसंग तर वाचताना अक्षरशः डोळ्यासमोर उभा राहतो. हे पाचही जण जेव्हा डोंगरावरून खाली येतात तेव्हा त्यांना दूरूनच एका झाडाला बांधलेला खंडोजीचा घोडा दिसतो. आणि काय आश्चर्य, मालकाला पाहताच तो घोडा अतिशय आनंदाने खिंकाळू लागतो. हो. त्यानंतर खंडोजी जो एक कठोर आणि भावनाशून्य हेर म्हणून आत्तापर्यंत आपल्याला माहीत होता, तो त्या घोड्याजवळ जातो आणि अत्यंत मायेने त्याच्या मानेवर, तोंडावर हात फिरवतो. अगदी. रात्रभर पावसात भिजून गारठडलेल्या त्या घोड्याला आपल्या मालकाचा स्पर्श होताच जो एक अद्भुत दिलासा मिळतो, त्याचं वर्णन लेखकाने एका वाक्यात इतकं सुंदर केलं आहे की विचारू नका. हा प्रसंग म्हणजे या पानावरील संवादाचा आणि मानवी भावनांचा सर्वोच्च बिंदू आहे. थोडं विचार करा, खंडोजी हा एक गुप्तहेर आहे. त्याचं जीवन सतत धोक्यात असते, तो सतत तणावात असतो आणि बहुतांश वेळा त्याला स्वतःच्या भावनांना पूर्णपणे बाजूला ठेवून खोटे बोलून जगावे लागते. बरोबर. पण त्या घोड्याला मायेने स्पर्श करताना या कठोर आणि फसव्या जगात वावरणाऱ्या हेराच्या मनातील एक अत्यंत संवेदनशील कोपरा उघड होतो. तो मुका प्राणीही रात्रभर थंडीत, पावसात आणि अंधारात एकटाच उभा होता. हो ना. मालकाला पाहून तो जेव्हा खिंकाळतो तेव्हा ती केवळ त्याची सवय नसते, तर ती एका मुक्या प्राण्याची आधारासाठी मारलेली हाक असते. आणि खंडोजीचा तो मायेचा स्पर्श त्या प्राण्यासाठी एका सुरक्षिततेचं प्रतीक बनतं. अगदी. या एका लहानशा कृतीतून आपण पाहतो की कोणत्याही मोठ्या युद्धाच्या, राजकारणाच्या किंवा संकटाच्या पल्ल्याड प्रेम, माया आणि जिव्हाळा या भावनाच अंतिमतः जिवंत राहतात आणि माणसाला आधार देतात. एका हेरालाही शेवटी निखळ आणि खऱ्या प्रेमाची गरज असतेच, जे त्याला त्या घोड्याकडून मिळते. हे खरंच थक्क करणार आहे. आपण सुरुवातीला म्हणलं होतं की एका पानात असं काय दडलं असू शकतं, पण आता मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, या एकाच पानावरील मजकुरातून आपण किती वेगवेगळ्या आणि खोलवर जाणाऱ्या गोष्टींचा अनुभव घेतला. नक्कीच. आपण सुरुवातीला पाहिली ती सामान्य माणसाची सत्तेविषयीची भीती आणि संघर्षापासून दूर पळून जाण्याची आदिम वृत्ती. त्यानंतर आपण पाहिले ते एका हेराचे अत्यंत संयमी मन, वळवण्याचे कौशल्य आणि त्याच्यावर गावकऱ्यांनी ठेवलेला तो विचित्र पण ठाम विश्वास. पुढे आपण गेलो ते मानवी अस्तित्वाच्या सर्वात मूलभूत गरजेकडे,
म्हणजे भुकेकडे, जिने सगळ्यांना एकाच पातळीवर आणून ठेवलं. आणि शेवटी एका मुक्या प्राण्यासोबत असलेलं मानवी भावनांचं ते अत्यंत हळवं आणि शुद्ध नातं. बाजिंद या पुस्तकाच्या केवळ 41व्या पानावर इतका अर्थपूर्ण आणि समृद्ध आशय दडलेला आहे याचा आज आपण प्रत्यक्ष अनुभव घेतला. बरोबर. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण अनेकदा वरवरच्या घटनांकडे लक्ष देतो, पण त्यामागे दडलेले मानवी मानसशास्त्र, त्यांच्या प्रेरणा आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते समजून घेणे तितकेच महत्वाचे असते. नक्कीच. आणि म्हणूनच या संपूर्ण चर्चेच्या शेवटी मला एक वेगळाच विचार इथे मांडायचा आहे, जो आत्तापर्यंत आपण थेट चर्चेत आणला नाही, पण या कथेच्या गाभाऱ्यात तो नक्कीच दडलेला आहे. कोणता विचार? आपण सखारामचा त्याच्या घोड्यावरचा तो अफाट, निशब्द विश्वास पाहिला. खंडोजीचा त्याच्या घोड्यासोबतचा तो भावनिक दुवा पाहिला. मुक्या प्राण्यांचा हा जो अंतर्ज्ञानी आणि नैसर्गिक विश्वास आहे, तो आपण आधुनिक समाजात कुठेतरी हरवून बसलो आहोत का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या काळात जिथे आपण संवादासाठी, करारांसाठी आणि हमीसाठी सतत तंत्रज्ञान, कागदपत्रे आणि शब्दांवर अवलंबून असतो, तिथे मानवी नात्यांमधला तो आदिम, न बोलता समजून घेणारा निःशब्द विश्वास आपण गमावला आहे का? अज्ञात गोष्टींच्या भीतीपोटी आपण किती वेळा असाच माघारी फिरण्याचा विचार करतो, जेव्हा की उपायाचे गुप्त ठिकाण अवघ्या काही अंतरावर असू शकते? बरोबर. शब्दांच्या अतिवापराने आपण आपली नैसर्गिक संवेदना बोथट करून घेतली आहे का? या एका प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. नक्कीच. नवीन काहीतरी वाचत रहा, शोधत रहा आणि नेहमीप्रमाणे कुतूहल जागृत ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा आणि शोधत रहा.